ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता केस संदर्भात चौकशी करत असताना त्याच बाईचा अर्जुनसोबत आता आमनासामना होतो। ही बाई तीच असते जिने प्रिया माझ्याकडे लहानाची मोठी झाली आणि त्यानंतर मला तिला पाळणं अशक्य झालं म्हणून मी तिला आश्रमात सोडलं असं रविराजांना सांगत प्रियाची चेन जी सोन्याची असते पूर्णाजी तिच्या गळ्यात घातलेली ती तिच्या ताब्यात दिलेली असते। आता ही बाई नागराज आणि महिपती यांच्याकडून पैसे घेऊन हे सगळं खोटं बोलण्यासाठी तयार झालेली असते। पण केस संदर्भामध्ये चौकशी करत असतानाच अर्जुनच्या समोरासमोर ती बाई आता येणार असून खूप मोठं प्रियाचं सत्य म्हणजे प्रिया ही तन्वी नाही हे सत्य अर्जुनने शोधून काढत रविराजांच्या समोर आणत पूर्णाजीला प्रियाचा खरा चेहरा दाखवलेला असतो। आता मात्र खूप मोठा धमाका होत रविराज प्रियाला नाही तर सायलीला आपल्या मुलीचा दर्जा देत तिला आपल्या घरी कसे घेऊन येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे आता केसची सगळी चौकशी करत असताना ती बाई अर्जुनच्या समोर येते आणि ती बाई सांगते माझा या केसशी काही संबंध नाही, म्हणजे फक्त ना जेव्हा प्रिया लहान होती तेव्हा ती माझ्याकडे आली होती आणि मी तिला त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणावरून उचलून माझ्या घरी नेली होती आणि त्यानंतर काही दिवसांनी माझा नवरा वारला आणि त्यानंतर मी तिला आश्रमामध्ये नेऊन सोडली, बस तिचा माझा इतका संबंध। त्यानंतर पुन्हा एकदा भेट झाली ती प्रियाचे वडील रविराज यांच्यासोबत, म्हणजे मी शोधायला नाही त्यांना आले, मला पोलिसांनी शोधून काढलं आणि पोलीस मला घेऊन आले तेव्हा मी सगळं सत्य सांगितलं, पण माझा याच्याशी काही संबंध नाही। ती बाई घाबरते कारण तिला वाटतं आपण जे खोटं केलेलं आहे काम ते पकडलं गेलंय आणि त्या संदर्भात चौकशीसाठी हे वकील पोलिसांना घेऊन आलेत। मग ती म्हणते माझा खरंच याच्याशी काही संबंध नाही आहे, मी फक्त इथपर्यंतच सोबत होते। आता हुशार अर्जुन वकीलला तिच्यावरती डाऊट येतो। अर्जुन म्हणतो तुम्ही खरं बोलता, याला पुरावा काय, असं म्हणत अर्जुन आता केसची उलट तपासणी करायला लागतो। ती बाई सांगते अहो तुम्ही असं काय बोलताय, मी माझ्याकडे असलेली सोन्याची चेन पण देऊन टाकली। अर्जुन म्हणतो मग ज्या वेळेला तिला आश्रमात सोडली तेव्हा तुम्ही चेन का नाही दिलीत आणि ते सगळे तिच्याकडचे जे सापडलेले वस्तू तुमच्याकडे का बरं ठेवल्यात तुम्ही, असं म्हणत अर्जुन उलट तपासणी करायला लागतो। मग ती बाई अधिकच गोंधळते, ती बाई गडबडते आणि आता त पप करायला लागते, काय उत्तर द्यावं हे त्या बाईला काहीच कळत नसतं। ती सांगते तुम्ही मला ह्याच्यामध्ये अडकवू नका, खरंच याच्यामध्ये माझा काही दोष नाही आहे, हे सगळं ज्याने कुणी केलंय ना ते सगळं काम तिसऱ्याच व्यक्तीचं आहे, मला जे सांगण्यात आलं तेच मी सांगितलं। आता अर्जुनला काहीही कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता नसताना अचानक एक वेगळंच सत्य समोर येतं, म्हणजे अर्जुन केस संदर्भात चौकशी करत असतो, प्रिया ही तन्वी नाही हा मुळात विचारच त्याच्या मनामध्ये नसतो, तरी सुद्धा समोर असं एक वेगळंच सत्य आल्यावरती अर्जुन थोडासा सावरतो आणि मग तो म्हणतो काय बोलताय तुम्ही, जे काही घडलं ते खरं सांगा नाहीतर कोर्टामध्ये तुम्हाला शिक्षा होईल, उगाचच तुम्ही या सगळ्यामध्ये अडकाल ही गोष्ट लक्षात ठेवा। यावरती बाई सांगते नाही नाही मला या सगळ्यामध्ये अडकायचं नाहीये, जे सत्य आहे तेच सत्य मी तुम्हाला सांगायला इथे आलेली आहे। आता मी तुम्हाला ते जे सत्य सांगते ते नीट ऐका। माझ्याकडे महिपती आणि नागराज हे दोघं जण आले होते, त्यांनी मला पैसे दिले, पैसे देऊन मला जे सांगायला सांगितलं तेच मी सांगितलं, त्यांनीच माझ्या हातामध्ये ती सोन्याची चेन दिली आणि त्या वस्तू देऊन त्यांनी मला सांगितलं की तुम्ही घरी या आणि रविराज किल्लेदार यांच्यासमोर ही गोष्ट मांडा। आता अर्जुन म्हणतो या फ्रॉडसाठी तुम्हाला 14 वर्षाची जेल होऊ शकते। ती बाई सांगते खरंच मी काही फ्रॉड नाही केलाय। अर्जुन म्हणतो मग तुम्हाला जेलमध्ये जायचं नसेल तर माझ्याकडे एक उपाय आहे, मी तुम्हाला या सगळ्यातून वाचवू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये साक्ष देणं गरजेचं आहे। यावरती ती बाई सांगते ठीक आहे मी कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार आहे। अर्जुन म्हणतो मग तुम्ही आता इथपासून पुढे कुणालाही भेटायचं नाही, कुणी काही विचारलं तरी सांगायचं नाही, कोर्टाची तारीख पडेल त्यावेळेला तुम्ही कोर्टात येऊन हे सत्य सांगायचं, असं म्हणत अर्जुन आता त्या बाईला कोर्टासमोर येण्यासाठी गळ घालतो। ती बाई अर्जुनला होकार देते कारण नसत्या व्यापामध्ये तिला अडकायचं नसतं आणि नको ते उद्योगामध्ये ऑलरेडी मी अडकले असं तिला वाटत असतं। अर्जुन म्हणतो यासाठी मी तुम्हाला पैसे सुद्धा देईन तुमची मदत म्हणून, म्हणजे तुम्ही खरं बोलावं म्हणून नाही पण तुम्ही खरं बोललात यासाठी मी तुमची आर्थिक मदत नक्कीच करेन, असं म्हणत अर्जुन आता त्या बाईला दिलासा देतो। मग अर्जुन घरी येतो, घरी आल्यावरती ही सगळी घटना तो सायलीला सांगतो। सायली विचार करते किती निर्लज्ज आहे ही प्रिया, आश्रमात असताना मधुभाऊंना फसवायची, मधुभाऊंना खूप त्रास द्यायची, चोऱ्या माऱ्या करायची, उद्धट बोलायची, इथपर्यंत ठीक होतं, पण आता रविराज सरांसारख्या भल्या माणसाला तिने आता हे खोटं बोलून अडकवलंय, ही प्रिया कुठे पाप फेडेल असा विचार करत सायलीला खूप राग येतो रविराजला फसवल्यामुळे। प्रताप म्हणतो अर्जुन तू काय बोलतोयस,
पण तुझ्या या बोलण्यावरती रविराज विश्वास ठेवेल का? तो परत तुला उगाचच कोर्टासमोर काहीतरी बोलेल. अर्जुन म्हणतो, पण डॅड, जे खरं आहे तेच खरं आहे ना. आपला काका, रविराज काका सिनियर माझे, त्याला जर कोणी फसवत असेल तर मी कसा सहन करू? आणि ते पण इतकी मोठी गोष्ट, आणि ते सुद्धा माझ्यासोबत लग्न लावून देण्यापर्यंत तुम्ही सगळ्यांनी हा घाट घातला होतात. पण नियतीने मला या सगळ्यातून वाचवलंय. म्हणजे यात मी पण अडकताच थांबलोय ना. आता नाही, आता मी गप्प बसणार नाही. याच्यावर ती पूर्णाजी म्हणते, पण कशावरून? ती बाई खोटं बोलत नसेल कशावरून? अर्जुन म्हणतो, अगं तिला पैसे देण्यात आले आणि ते पण कुणाकडून तू ऐकलंस ना, तर तुझ्या पण पायाखालची जमीन सरकेल. तो होता महिपती आणि नागराज. आता नागराज आणि महिपती यांचं काय कनेक्शन आहे सांग बघू? म्हणजे खूप मोठा डाव रचतोय सिनियरला फसवण्यासाठी. आता पूर्णाजीला धक्काच बसतो. पूर्णाजी विचार करते, हे नक्की रविराजांच्या सोबत काय घडतंय? रविराजांना स्वतःचा भाऊ आणि तो महिपती शिकरे, ज्याला सायली गुंडा म्हणते, तो यांचा काय संबंध? आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. आता सायलीला खूप वाईट वाटतं की या सगळ्यामध्ये रविराज सरांना अडकवलं जातंय. त्यांना या सगळ्यामध्ये खूप मोठा त्रास होतोय हे सायलीला समजतं. आता इकडे प्रिया सांगत असते, उद्या कोर्टामध्ये तारीख आहे. आता उद्या कोर्टामध्ये अर्जुन कोणत्या मुद्द्यावरती भांडणार हे लक्षात घ्या. राकेश सांगतो, हे बघ, तुझं आता काही काम नाहीये, तो तुझ्या मुद्द्यावरती येणार नाहीये. तो डायरेक्ट आता साक्षीच्या मुद्द्यावर हात घालेल. मग साक्षी काय हँडल करायचं ते बघून घेईल आणि साक्षीकडे इनफ पुरावे आहेत की ती स्वतःला निर्दोष सिद्ध करेल. तू तुझी काही काळजी करू नकोस. नागराज म्हणतो, हो, कोर्टामध्ये उद्या तुझ्यावरती काही येणार नाही. पण या मूर्ख दोघांना माहीत नसतं की उद्या कोर्टामध्ये केस भलत्याच दिशेला वळणार असते. प्रिया ही तन्वी नाही हे कोर्टासमोर आणण्यासाठी आता इकडे अर्जुनने त्या बाईला कोर्टामध्ये बोलवलेलं असतं. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. म्हणजे ही केस तुम्हाला वाटेल की वेगळ्या दिशेला भरकटते आहे, पण मी जे सांगणार आहे तेच सत्य आहे. म्हणजे आपण एखाद्या आरोपी असेल त्याच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या माणसावरती विश्वास कधी ठेवतो? ज्या वेळेला तो साक्षीदार खरा असेल तर ना. आता इकडे सायली सांगते, कुसुमताई, आज बघ, आज प्रियाचा खोटारडेपणा समोर येईल. मग रविराज उभे राहतात आणि म्हणतात, काय बोलतोय? म्हणजे माझी मुलगी खोटारडी आहे असं यांना म्हणायचं आहे का? प्रिया म्हणते, मी काय खोटारडेपणा केलाय? अर्जुन म्हणतो, एक मिनिट, सगळं समोर येणार आहे. आणि मिलॉर्ड, जर का साक्षीदारच खोटा असेल तर तो करणारे आरोप हे सुद्धा खोटेच असणार ना. त्यामुळे आज मी प्रिया मधुकर उर्फ त्या दावा करत असलेल्या तन्वी किल्लेदार या किती खोटारड्या आहेत हे जगासमोर आणि कोर्टासमोर आणू इच्छितो. असं म्हटल्यावरती आता मात्र जज सांगतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही केस भरकटवताय. अर्जुन म्हणतो, हो मिलॉर्ड, पण तुम्हाला एक साक्षीदार समोर आल्यावरती समजेल की मी बोलतोय ते खरं आहे. मधुभाऊ विचार करतात, नक्की काय ह्याला आणायचं आहे? आता हा जावई काय विचार करतोय? मग आता त्या बाईला कोर्टासमोर आणलं जातं. बाईला कोर्टासमोर पाहताच राकेश, नागराज, प्रिया सगळ्यांचे धाबे दणाणतात आणि ती बाई कोर्टासमोर साक्ष देते की ही मुलगी प्रिया मधुकर ही तन्वी किल्लेदार नाही. हिला तन्वी किल्लेदार बनवण्यासाठी मला पैसे देण्यात आले होते, माझ्यावर दमदाटी करण्यात आली होती, मला घाबरवण्यात आलं होतं आणि मला ते सगळ्या वस्तू रविराज किल्लेदार यांच्याकडे नेऊन देण्यासाठी सांगण्यात आल्या होत्या. आता हा मोठा गौप्यस्फोट, रविराजांना धक्का बसतो. कोर्टामध्ये रविराज मटकन खाली बसतात आणि मग मधुभाऊ सांगतात, हो, हे सत्य आहे, कारण प्रिया माझ्याकडे या बाईंनी आणून सोडली नव्हती. माझ्याकडे प्रिया ऑलरेडी लहान असणारी आणि तिच्याजवळ कोणत्याही अशा वस्तू नव्हत्या. आता कोर्टासमोर एक भलताच खुलासा झालेला असतो. आता या सगळ्यातून रविराजांच्या समोर सत्य आलेलं आहे. अर्जुनने त्या बाईमार्फत रविराजांना सत्याचा उलगडा केलाय. आता सायली हीच रविराजांची मुलगी आहे हे सुद्धा सत्य रविराजांच्या समोर येत रविराज सायलीला घरी घेऊन येणार आहेत.